नमस्कार. आज आपण कर रचना हा टॉपिक अभ्यासूया. कर रचना या टॉपिक बघण्याच्या अगोदर आपण आजपर्यंत या टॉपिकवरती आयोगाने जे क्वेश्चन विचारले ते पाहूया, म्हणजे या टॉपिकचं महत्त्व आपल्याला कळेल. ओके. आता या टॉपिकवरती पहिला क्वेश्चन बघा. पुढीलपैकी कोणते कर रोपण भारत सरकारकडून होत नाही? तर भारत सरकारकडून प्राप्ती कर पण घेतला जातो आणि उत्पादन शुल्क पण घेतलं जातं, पण शेती उत्पन्नावरील कर हा घेतला जात नाही. त्यामुळे याचा आन्सर काय येणार आहे? थर्ड नंबरचा आन्सर येईल. खालीलपैकी कोणता बिगर कर महसूल नाही आहे? तर केंद्रीय उत्पादन शुल्क हा बिगर कर महसूल नाही आहे. सेकंड नंबरचा ऑप्शन येईल. फोर्थ नंबरचा. ओके. आता थर्ड नंबरचा क्वेश्चन बघा. केंद्र सरकारने आकारणी करून गोळा केलेला कर महसुलातून राज्यांना देण्यात येणाऱ्या निधीबद्दल कोणता आयोग मार्गदर्शन तत्त्वे घालून देतो? तर वित्त आयोग. वित्त आयोग याची कलम कोणती? 280. 280 ही कलम वित्त आयोगासंबंधी आहे. केंद्र सरकारने आकारणी करून गोळा केलेला कर महसुलातून राज्यांना देण्यात येणाऱ्या निधीबद्दल कोणता आयोग आहे? तर वित्त आयोग आहे. वित्त आयोगाची कलम 280. दर 5 वर्षांनी गरज असेल तर त्याआधी पण राष्ट्रपती वित्त आयोगाची नेमणूक करत असतात. वित्त आयोग एक स्वतंत्र अर्धन्यायिक विशेषज्ञ संस्था आहे. ऑस्ट्रेलियाप्रमाणेच हा वित्त आयोग आहे. ओके. ऑस्ट्रेलियाप्रमाणे. यास काय म्हणतात? तर राजकोषीय संघराज्यवादाचे संतुलक चाक असेही म्हटलेलं आहे. डायरेक्टली क्वेश्चन विचारला की राजकोषीय संघराज्यवादाचे संतुलन चाक कोणाला म्हटलं? वित्त आयोगाला म्हटलं. यामध्ये एकूण सदस्य 4 असतात आणि एक अध्यक्ष, असे एकूण मिळून 5 असतात. ओके. 5 जण सदस्य, 4 आणि एक अध्यक्ष वित्त आयोगामध्ये. याची पात्रता काय असते? तर सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची पात्रता असावी. सरकारी खात्यावर वित्तीय बाबीचा विशेषज्ञ असावा. अनुभव म्हणजे वित्तीय व प्रशासकीय बाबीचा. अर्थशास्त्राचे विशेष ज्ञान असायला पाहिजे. ओके. इसवी सन 2001 ते 2002 मध्ये केंद्र सरकारच्या एकूण कर उत्पन्नामध्ये अप्रत्यक्ष कराचा हिस्सा किती होता? 2001 आणि 2 मधला विचारला तेव्हा किती होता? 63% होता. सरकारने विक्री कराऐवजी कोणता कर लागू केलेला आहे? तर व्हॅट हा कर लागू केला सरकारने. व्हॅट म्हणजे काय? व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. व्हॅट हा वस्तूच्या विक्रीवर लावला जातो. हा फक्त विक्रीच्या वेळी वसूल केला जातो. वस्तूच्या निर्यातीवर भरलेला परतावा मिळत असतो. व्हॅट हा वस्तूच्या विक्रीची किंमत आणि खरेदी किमतीच्या फरकावर लावलेला जातो. ओके. व्हॅट कसा असतो? तर वस्तूची जी विक्री किंमत असते आणि खरेदी किंमत असते याच्या फरकावर लावला जातो. वाढीव खर्च व्हॅटच्या कार्यामध्ये अंमलबजावणीमध्ये समाविष्ट करण्यात येतो. व्हॅटवर कर आकारणीच्या बाबत समानता या तत्वाचा विरोधी आहे. ओके. समानता या तत्वावरती म्हणजे व्हॅटचा जर तुम्ही म्हणलात अभाव कोणता? तर समानता येते. ओके. व्हॅटमध्ये समानता दिसून येत नाही. व्हॅट सर्वात पहिल्यांदा भारतामध्ये म्हटलं तर हरियाणामध्ये लावला होता 2003 मध्ये. ओके. आणि 1954 मध्ये फ्रान्समध्ये सुरुवात झाली होती सर्वप्रथम जगामध्ये. 1954 मध्ये फ्रान्समध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये 2002 मध्ये 2002 मला सुरू करण्याचं हे होतं आणि 2005 पासून लागू झाला होता. ओके. व्हॅट महाराष्ट्रामध्ये लागू कधी झाला? 2005 पासून लागू झालेला आहे. व्हॅट हा पेट्रोल, डिझेल, मद्य या गोष्टीवर लावला जातो व्हॅट. ओके. भारतामध्ये केव्हापासून व्हॅट कर प्रणालीची सुरुवात झाली? तर डेट महत्त्वाची आहे. 1 एप्रिल 2005 पासून. ओके. 1 एप्रिल 2005 पासून व्हॅट हा भारतामध्ये लागू करण्यात आला. 7 नंबरचा क्वेश्चन बघू. केंद्र सरकारकडून घटक राज्यांना खालीलपैकी कोणत्या करातील वाटा अधिक प्रमाणात मिळतो? तर सर्वात जास्त प्राप्ती करातून मिळतो केंद्र सरकारला. वांचू समिती स्थापन करण्यामागे काय उद्देश होता? तर वांचू समिती कशासंबंधी होती? कर अंकेशन. कर अंकेशन म्हणजेच काय? तर कर आकारणी संबंधी होती. वांचू समिती म्हणलं तर कर आकारणी. ओके. समित्या सर्व महत्त्वाच्या आहेत. राजा चल्लय्या जी समिती आहे ती 1991 मध्ये आली होती. ती होती कर सुधारणेसंबंधी. आणि आता ही वांचू समिती आहे ती कर आकारणी संबंधी आहे. नरसिंहमन समिती होती 1997 ची, ती बँकिंग सुधारणेसंबंधी होती. वांचू समिती म्हटलं तर प्रत्यक्ष कर पद्धती संबंधी आहे. 1971 मध्ये आली होती. ओके. 71 मध्ये वांचू समिती. डॉक्टर विजय केळकर 2002 मध्ये जीएसटीची शिफारस केली होती लागू. म्हणजे शिफारस कोणी केली होती? विजय केळकर यांनी केली होती 2002 मध्ये. वस्तू व सेवा कर. ओके. एलकेजा समिती येते व्हॅट संबंधी. राज समिती जी आहे ती कृषी करासंबंधी येते. 1972 ची ते राज समिती. आणि 2004 मध्ये जीएसटी विजय केळकर समिती होती. ओके. जीएसटी संबंधी कोणती? 2004 मध्ये जी होती ती जीएसटी संबंधित म्हणलं तर विजय केळकर समिती 2004 मध्ये. ओके. 9 नंबरचा क्वेश्चन बघू. खालीलपैकी कोणती बाब केंद्र सरकारच्या करनिधीतून समाविष्ट होत नाही? तर उत्पन्न व खर्चावरील कर पण होतो, मालमत्तेवरील कर पण होतो आणि वस्तूंवरील कर. म्हणजे आन्सर कोणतं येणार आहे आपलं? वरीलपैकी कुठलीच नाही.
10 नंबरचा क्वेश्चन बघा, उत्पन्न व भांडवलावर जादा कर बसवल्याचा बचत व गुंतवणूक काय होते? समजा उत्पन्न आणि भांडवलावर जर जादा कर बसवला तर बचत काय होणार आहे? नेहमी कमीच होणार आहे. ओके, बचत काय होईल? कमी होईल. म्हणजे कर वाढला तर तुमची बचत आणि गुंतवणूक पण कमी होणार आहे. 11 नंबरचा क्वेश्चन बघा, भारतीय कर रचनेच्या संदर्भामध्ये खालील विधाने विचारात घ्यायची. तर यामध्ये अपुरे कर उत्पन्न ही बाब बरोबर आहे. म्हणजे भारतीय कर रचनेसंबंधित येते. अपुरे कर उत्पन्न, मोठ्या प्रमाणात कर चुकवेगिरी पण होते आणि बचतीवर विपरीत परिणाम पण होतो. म्हणजे क येतं. गुंतवणुकीच अनुकूल नाही आहे ते. ओके, क येतं आन्सर याचं फर्स्ट नंबरचं. आता 12 नंबरचा क्वेश्चन बघूया. सीमा शुल्क संबंधी आहे. कोणतं वाक्य बरोबर आहे? सीमा शुल्क संबंधी. आता जवळजवळ 99% सीमा शुल्क आयातीवरील करातून मिळतो, हे बरोबर आहे. सीमा शुल्क हा आयातीवरील करातूनच मिळतो सर्वात जास्त, 99%. म्हणजे पहिलं सेंटेन्स बरोबर येतं आपलं. 13वा क्वेश्चन बघू. भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधी खालील बाब विचारात घ्या. तर भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधी बघा, केंद्र सरकारला प्रत्यक्ष करातून निम्म्यापेक्षा अधिक कर महसूल प्राप्त होत असतो. केंद्र सरकारला प्रत्यक्ष करातूनच निम्म्यापेक्षा अधिक कर महसूल प्राप्त होतो. ओके, पहिलं सेंटेन्स बरोबर येतं. गेल्या 5 दशकांमध्ये भारताच्या कर रचनेमध्ये बदल झाले नाही आहेत, हे रॉंग येतं. फक्त बरोबर आहे याच्यामध्ये, फक्त बरोबर येतं. ओके, मूल्यवर्धित कराच्या वॅट संदर्भामध्ये खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे? वॅट संबंधी बघा, वस्तूच्या निर्यातीवर भरलेल्या मूल्यवर्धित कराचा परतावा मिळत असतो. ओके, वस्तूच्या निर्यातीवर भरलेल्या मूल्यवर्धित कराचा परतावा मिळतो. 15 नंबरचा क्वेश्चन बघू. कर व्यवस्थापनाचे आधुनिकीकरण आणि कर रचनेचा पाया मजबूत करण्यासाठी 2002 मध्ये भारत सरकारने कोणती समिती स्थापन केली होती? आता कर व्यवस्थापन म्हटलं तर कोणती समिती असणार आहे? ती VL केळकर समिती आहे. ओके, कर व्यवस्थापनासंबंधी जी आली होती 2002 मध्ये, ती होती VL केळकर समिती. 16 क्वेश्चन बघू. खालीलपैकी योग्य तो पर्याय निवडून रिक्त जागा भरायची. तर विक्री कराचा मूलभूत दोष असा आहे की तो कसा आहे? विक्री कर कसा आहे? प्रतिगामी येतो. ओके, विक्री कर कसा येतो? प्रतिगामी येतो. कराचे प्रकार कसे येतं? एक आहे प्रगतिशील कर पद्धत आहे, दुसरी आहे ती प्रतिगामी कर पद्धत आणि तिसरी येते बघा प्रमाणशील कर पद्धत. प्रगतिशील कर पद्धत, प्रतिगामी कर पद्धत आणि प्रमाणशील कर पद्धत. भारतामध्ये जी आहे ती प्रमाणशील कर पद्धत. आता प्रमाणशील कर पद्धत म्हणजे नेमकं काय असतं की ज्या प्रमाणामध्ये उत्पन्न वाढतं त्याच प्रमाणामध्ये कराचा दर पण वाढतो. ओके, त्याला म्हणतात प्रमाणशील कर पद्धत. आता उत्पन्नाच्या वाढीच्या समप्रमाणामध्ये असते प्रमाणशील कर पद्धत. प्रगतिशील कर म्हणलं तर काय येतं? जो उत्पन्नापेक्षा पण कर जास्त असतो तिथं प्रगतिशील कर म्हणतात. ओके, प्रगतिशील करालाच आपण पुरोगामी म्हणतो. पुरोगामी म्हटलं तरच काय येणार? प्रगतिशील कर येणार. जास्त दराने कर आकारणे म्हणजे काय? पुरोगामी कर आहे. आणि प्रतिगामी कर म्हणजे प्रतिगामी कर पद्धत म्हणजे काय असते? उत्पन्न वाढते आणि कर कमी होतो. जर उत्पन्न कमी झालं तर कराचा दर कसा होतो? वाढतो. म्हणजे उत्पन्नाच्या तुलनेमध्ये कमी प्रमाणामध्ये असते आहे प्रतिगामी कर पद्धत. प्रगतिशील आणि प्रतिगामी पद्धत आपल्या भारतामध्ये नाही आहे. आपल्या भारतामध्ये कोणती पद्धत आहे? प्रमाणशील कर पद्धत, जिथे की उत्पन्नाच्या वाढीच्या समप्रमाणामध्ये कर असतो. 17वा क्वेश्चन बघूया. अप्रत्यक्ष कर हे प्रत्यक्ष करांपेक्षा चांगल्या सोयीचे असतात. कारण काय? तर अप्रत्यक्ष कर कसे असतात? सहजासहजी टाळता येत नाहीत. प्रत्यक्ष कर पण टाळता येतो. ओके, अप्रत्यक्ष कर टाळता येत नाही. त्यामुळे अप्रत्यक्ष कर हा चांगला असतो असं म्हणतात. 18वा क्वेश्चन बघू. खालीलपैकी योग्य तो पर्याय निवडून रिक्त जागा भरायची. तर प्रत्यक्ष कर कायदा कधीचा आहे? प्रत्यक्ष कर कायदा हा 1/4/2013 मधला आहे तो. ओके, 2013 म्हटलं तर प्रत्यक्ष कर कायदा येतो. 19वा क्वेश्चन. 1950 सालापासून केंद्र सरकारच्या महसुली जमा निधीमध्ये केंद्र सरकारचा कर महसुलाचा हिस्सा किती होता? तर कुठल्याही प्रकारची स्पष्ट प्रवृत्ती ट्रेंड दिसत नाही त्याच्यामध्ये 1950 सालापासूनची. ओके, भारतामध्ये कर आकारणीकरता कोणती कर पद्धतीचा अवलंब केला जातो? तर प्रमाणशील कर पद्धतीचा. आताच बघितलं आपण, प्रमाणशील कर पद्धती म्हटलं तर उत्पन्नाच्या वाढीच्या समप्रमाणामध्ये असतो. आणि प्रगतिशील कर म्हणजेच पुरोगामी कर, जिथे की उत्पन्नापेक्षा पण कर जास्त असतो. आणि प्रतिगामी कर म्हणलं तर उत्पन्नाच्या तुलनेमध्ये कमी प्रमाणामध्ये असतो. ओके, 21 क्वेश्चन बघू. विजय केळकर समितीचा अहवाल कशासंबंधी येतो? विजय केळकर समिती म्हटलं तर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करामध्ये सुधारणेसंबंधी आहे. 22वा क्वेश्चन. विशेष कर स्पेशल टॅक्सेस खालीलपैकी कशावर लावला जातो? तर स्पेशल टॅक्स म्हणलं तर इथं वस्तूच्या आकार व वजनावरती अवलंबून असते विशेष कर हा. 23 नंबरचा क्वेश्चन बघू. खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे? तर प्रत्यक्ष कर येतो मूल्यवर्धित कर येत नाही. ओके,
म्हणजे प्रत्यक्ष करामध्ये येतं व्यवसाय कर येतो. ओके, सेवा कर येत नाही, विक्री कर, मूल्यवर्धित कर नाही, हे प्रत्यक्ष करतात. व्यवसाय कर पण प्रत्यक्ष कर येतो. ओके, 24 नंबरचा क्वेश्चन बघा. व्यवसाय करासंबंधात खालीलपैकी कोणतं विधान चुकीचे आहे म्हटलं तर आपण बरोबर विधाने पाहूया. व्यवसाय कराची कमाल मर्यादा किती 250 वरून 2500 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही वित्तीय मर्यादा वाढवण्यासाठी घटना दुरुस्ती आवश्यकता असते. व्यवसाय कर हा प्राप्ती कराचा एक भाग आहे आणि या कारणावरून याबाबतचा राज्य कायदा असंवैधानिक ठरत नाही. ओके, जनरल अँटी अवॉइडन्स रूल्सचे मुख्य उद्दिष्ट काय आहेत तर मुख्य उद्दिष्ट म्हटलं तर कर चुकवेगिरीला आळा घालणे हे त्याचं काम येतं. गार म्हणतात त्याला. ओके, जनरल अँटी अवॉइडन्स रूल भारतामध्ये कधीपासून लागू करण्यात आला होता? गार 1 एप्रिल 2016 पासून 2015-16च्या बजेटमध्ये आलं होतं ते. आणि हे काय आहे नेमकं तर सर्वसाधारण कर चुकवेगिरी विरोधातील नियम आहे. गार काय आहे तर कर चुकवेगिरी विरोधातील नियम आहे. कधीपासून लागू झाला तो? भारतामध्ये 1 एप्रिल 2017 पासून लागू करण्यात आला होता. गार 1 एप्रिल 2017. प्रत्यक्ष कराबाबत योग्य विधान सांगायचे तर प्रत्यक्ष कराचा कराघात आणि करभार एकाच व्यक्तीवर असतो. प्रत्यक्ष कराच्या बाबतीत करभार इतरांवर ढकलता येत नाही. प्रत्यक्ष कराचा कराघात आणि करभार कसा असतो? एकाच व्यक्तीवर असतो. आणि प्रत्यक्ष कराच्या बाबतीमध्ये करभार इतरांवर पण ढकलता येत नाही. 27वा क्वेश्चन बघू. अप्रत्यक्ष कराचा कारभार विक्रेता ग्राहकावर पूर्णपणे केव्हा ढकलू शकतो? जेव्हा मागणी पूर्णपणे अलवचिक असते त्यावेळेला ढकलू शकतो. ओके, अलवचिक असते त्यावेळेला. 28वा क्वेश्चन. 2012-13च्या केंद्रीय अर्थसंकल्पनेमध्ये सेवा करामध्ये समाविष्ट होण्याच्या सेवांच्या यादीबद्दल एक नवीन दृष्टिकोन मांडला आहे. तो कोणता तर नकारात्मक यादी दृष्टिकोन. 29वा क्वेश्चन. विजय केळकर समितीने भारतीय कर प्रणाली सुधारणेच्या संदर्भामध्ये कोणते धोरण सुचविले? कर आकारणीचा पाया विस्तृत करण्याबाबतचे धोरण स्वीकारलेलं आहे. कर आकारणीचा पाया विस्तृत करणे. 30वा क्वेश्चन बघा. 12व्या वित्त आयोगाने केंद्रीय करातील राज्यांना 12वा वित्त आयोग म्हणलं तर 30.5% येतो. 12व्या वित्त आयोगाचा कर महसूल किती होता? 30.5%. 13वा वित्त आयोग म्हणलं तर 32.5% येतं. 13वा 32.5 आणि 14वा वित्त आयोग म्हणलं तर 42%. ओके, कर महसुलाचा वाटा किती होता? 42% इतका होता 14व्या वित्त आयोगामध्ये. हे तिन्ही पण लक्षात ठेवावं लागतील. ओके, 12वा वित्त आयोग 30.5, 13वा वित्त आयोग 32.5, 14वा वित्त आयोग 42%. नंतरचा क्वेश्चन बघू. 13वा वित्त आयोग दिनांक 30 डिसेंबर 2009 रोजी सादर केलेल्या अहवालाबाबत काय खरं आहे? तर याच्या बाबतीत बघा कोणतं खरं येतं? फक्त विधान. 13व्या वित्त आयोगाने सध्याची केंद्र व राज्यांमधील कराची विभागणी करणारी वैधानिक पद्धत न्याय मानली आहे. बरेच सरळ कर केंद्राने लादणे व संकलन करणे नंतर ते राज्यांबरोबर वाटणे हे वाक्य बरोबर येतं. रॉंग आहे याच्यामध्ये. ओके, केंद्र शासनाचा महसूल सर्वाधिक वेगाने वाढवणारा कर कोणता येतो? तर सेवा कर येतो. सर्वात जास्त सेवा कर वाढवतो. जनरल अँटी अवॉइडन्स रूल गारच्या सुधारित तरतुदी भारतात केव्हापासून लागू झाल्या? कधीपासून? 1 एप्रिल 2016 पासून लागू झालेल्या आहेत. भारतामध्ये गार कधीपासून लागू झाला? 1 एप्रिल 2016 पासून. ओके, तर 34 नंबरचा क्वेश्चन बघा. खालील विधानांचा विचार करा. यामध्ये थेट कर संहिता आणि वस्तू व सेवा या करांची सुरुवात, कर चुकवेगिरी विरोधातील साधारण नियमाबाबत स्पष्ट धोरण आणि वित्तीय सर्वसमावेशकतेबाबतची समिती हे तिन्ही पण काय येतात तर सुचविलेल्या कर सुधारणा येतात. ओके, बघा तिन्ही पण सुचविलेल्या आहेत. कर महसुलातील राज्यांना वाटा ठरवणारा महत्त्वाचा घटक येतो विशिष्ट राज्याचे दरडोई उत्पन्न आणि सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेल्या राज्याचे उत्पन्न यातील अंतर. ओके, जेव्हा कर महसुलातील राज्यांचा वाटा ठरवायचा असतो त्यावेळेला काय करावं लागतं? विशिष्ट राज्यांचे दरडोई उत्पन्न आणि जे सर्वाधिक दरडोई उत्पन्न झालेलं राज्य आहे त्या दोघांमधला फरक घ्यावा लागतो. भारतीय कर पद्धतीमध्ये बदल घडवून आणण्याच्या खालीलपैकी कोणत्या मार्गाचा अवलंब डॉक्टर विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या दलाने केला होता? तर खर्च नियमनापेक्षा अधिक प्रमाणात महसूल वाढ करणे. 38 नंबरचा क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे म्हटलं तर 2011-12 मध्ये सेवा करातील महसुलामध्ये 37.4% वाढ झाली होती आणि हे महसूल स्रोतातील सेवा कर महत्त्वाचे क्षेत्र असल्याचे निदर्शक आहे. ओके, आणि सेकंड काय वाक्य दिलं? प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना 1 जानेवारी 2013-7 योजनांसह संपूर्ण भारतामध्ये सुरू झाली होती. सेकंड रॉंग येतं, कारण संपूर्ण भारतामध्ये नाही काहीच भागामध्ये ती लागू झाली होती, त्यामुळे सेकंड रॉंग येतं. आता 39वा क्वेश्चन बघूया. खालीलपैकी राज्यांचा करत्तर महसूल कोणता येतो?
तर केंद्र सरकारची मदत निधी येते. ओके, कर महसूल म्हणलं तर केंद्र सरकारची मदत निधी. 40 नंबरचा क्वेश्चन, कर महसुलामध्ये कशाचा समावेश होतो तर व्याज प्राप्ती, लाभांश व नफा आणि अनुदान या तिघांचा पण म्हणजे समावेश होतो कर महसुलामध्ये. 41 नंबरचा क्वेश्चन बघा, दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे? तर यामध्ये कॉर्पोरेशन टॅक्सचे दर देशी व विदेशी कंपन्यांसाठी वेगवेगळे आहेत. ओके, कॉर्पोरेशन टॅक्स जे आहे ते देशी आणि विदेशीसाठी वेगवेगळा आहे. करांचे ओझे जोखण्याची सर्वात सुलभ आणि सोपी पद्धत म्हणलं तर करांचे सकल देशांतर्गत जे उत्पन्नाचे प्रमाण असतं ते घेतलं जातं. ओके, करांचे ओझे जोखण्याची सर्वात सुलभ पद्धत म्हणलं तर करांचे सकल देशांतर्गत उत्पन्नाचे प्रमाण असतं. 43वा क्वेश्चन बघू, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतामध्ये आयात शुल्क कर उत्पन्नाच्या जवळपास अर्धा भाग मिळवण्यासाठी मोठा मार्ग होता तर 1990-91 मध्ये. 44वा क्वेश्चन बघा, कोणते विधान चुकीचे आहे म्हटलं त्यांनी, तर आपण राईटच वाचू फक्त. महामंडळ याच्यामध्ये बघा दोन्ही पण चुकीचे आहेत. महामंडळ कर हा केंद्र सरकारकडून आकारला जात नाही. ओके, त्याच्यामुळे दोन्ही पण चुकीचे येतात. सॉरी महामंडळ कर हा केंद्र सरकारकडूनच आकारला जातो. ओके, आकारला जातो. फर्स्ट बरोबर आहे. सेकंड बघू, 1990-91 पासून महामंडळ कराचे दर टप्प्याटप्प्याने वाढले आहेत तर नाही ते स्थिर होते काही याचे. ओके, त्याच्यामुळे फक्त फर्स्ट बरोबर येतं, ब रॉंग येतं. केंद्रामध्ये कोणते कोणते करतात? GST येते. ओके, CGST, महामंडळ कर, इन्कम टॅक्स. ओके, CGST, महामंडळ कर आणि इन्कम टॅक्स. राज्यामध्ये म्हणलं तर SGST, मुद्रांक शुल्क, राज्य उत्पादन शुल्क आणि जो विजावरील कर असतो तो पण येतो राज्यामध्येच. ओके, वांचू समिती कशा संबंधी होती? वांचू समिती म्हणलं तर प्रत्यक्ष कर पद्धती संबंधी होती. सुंदरराजन समिती ही तेल क्षेत्र सुधार समिती संबंधित होती. बी बाळकृष्ण इराडी समिती ही कंपन्यांच्या दिवाळखोरी संबंधी होती. आणि दत्त समिती होती ती औद्योगिक धोरण परवाना पद्धती होती. ओके, वांचू समिती म्हणलं तर प्रत्यक्ष कर पद्धती, सुंदरराजन समिती म्हणलं तर तेल क्षेत्रासंबंधी येते, बाळकृष्ण इराडी ही कंपन्यांच्या दिवाळखोरी संबंधी आणि दत्त समिती होती ती औद्योगिक धोरण परवान्यासंबंधी होती. प्रमंडळ कर हा कोणता कर असतो तर प्रमंडळ कर हा कंपन्यांच्या उत्पन्नावरील कर असतो. 47 क्वेश्चन बघू, खालीलपैकी कोणत्या घटकांची जागा नवीन प्रत्यक्ष कर संहिता म्हणजे DTC घेणार आहे तर भारतातील उत्पन्न कर कायदा 1961 हा DTCची जागा घेणार आहे. ओके, DTC म्हणजे काय? प्रत्यक्ष कर संहिता येते. 48वा क्वेश्चन बघू, खालील विधानांचा विचार करा, कोणतं विधान बरोबर आहे ते सांगायचे. ओके, तर प्रस्तावित वस्तू व सेवा कर हा राष्ट्रीय स्तरावरील कर आहे, बरोबर आहे. नंतर इथं हा सेवा कराशी मिळता जुळता आहे, नाही. ओके, रॉंग येतं. यामध्ये आदान करासाठी पतपुरवठ्याची सुविधा आहे, बरोबर आहे. ओके, पण बरोबर आहे. यामध्ये आदान करण्यासाठी पतपुरवठ्याची सुविधा आहे. कर महसूल स्थूल उत्पन्नाच्या वाढीशी लवचिक करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणता उपाय कर सुधारणा समितीने सुचविला होता? ओके, तर कमी कर दर आणि प्रशस्त कर आधार ही गोष्ट सुचवली होती. ओके, कमी कर दर करायचा आणि प्रशस्त कर आधार ठेवायचा. कर महसूल स्थूल उत्पन्नाच्या वाढीशी लवचिक करण्याच्या दृष्टीने हा उपाय सुचवला होता. आता 50वा क्वेश्चन बघूया, कोणतं म्हणजे विधान बरोबर आहे ते सांगायचे. 2006-07 मध्ये केंद्राचा करांचा राज्यांचा कर उत्पन्नातील वाटा 31% एवढा होता. आता खालील विधानापैकी बरोबर विधान कोणतं आहे तर 2007-08 ते 2011-12 या काळामध्ये केंद्र सरकारचा प्रत्यक्ष कर महसूल हा अप्रत्यक्ष कर महसुलापेक्षा पण अधिक होता. हे सेंटेन्स बरोबर येतं. आता यामध्ये बघा 52 नंबरचा क्वेश्चन, 2011-12 मध्ये सेवा करापासून मिळणाऱ्या महसुलामध्ये 37.4% एवढी वाढ झाली होती. याचा अर्थ असा की सेवा कर हा सार्वजनिक उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत बनू लागला आहे, बरोबर आहे. ओके, प्राध्यापक कॅलडोर यांनी भारतामध्ये मालमत्ता कराऐवजी कोणता कर सुरू करण्यास सांगितले होतं तर मालमत्ता कराऐवजी कॅलडोर यांनी देणगी कर सांगितला होता. ओके, देणगी कर याची शिफारस केली होती. गार संबंधी पुन्हा एकदा क्वेश्चन आला, गार म्हणजे नेमकं काय आहे तर बघा, सर्वसाधारण कर चुकवेगिरी विरोधातील नियम येतो गार म्हणजे, जो की कधीपासून लागू करण्यात आला होता? भारतामध्ये 1 एप्रिल 2016 पासून लागू करण्यात आला होता. मूल्यवर्धित कर ही अनेक स्तरीय कर गोळा करणारी पद्धत आहे. अमूल्यवर्धित कर ही एकल बिंदू कर गोळा करणारी पद्धत आहे. मूल्यवर्धित कर म्हणलं तर अनेक स्तरीय, अमूल्यवर्धित कर म्हणलं तर एकल बिंदू. आणि मूल्यवर्धित करांच्या अंमलबजावणीमुळे गरीब लोकांच्या राहणीमानामध्ये आणि खरेदी शक्तीमध्ये काय होते? सुधारणा होते, म्हणजेच काय वाढ होते.
अप्रत्यक्ष कराबाबतचं कोणतं विधान योग्य आहे? तर अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत करभार इतरांवर ढकलता येतो. अप्रत्यक्ष कराचा कराघात एका व्यक्तीवर आणि करभार दुसऱ्या व्यक्तीवर पण पडत असतो. ओके, बरोबर आहे. क आणि ड बरोबर येतं फक्त. नवीन प्रत्यक्ष कर कोड DTC यात बहुतेक कोणते माफ केलेले उत्पन्न काढून टाकले आहे? तर युलिप. युलिप म्हणजे काय? ते युनायटेड लिंक्ड इन्शुरन्स प्लान, इक्विटी लिंक्ड म्युच्युअल फंड, मुदत ठेवी, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स, हे चारही पण येतं त्यामध्ये. राज्य सरकारचे महत्त्वाचे महसुलाचे मार्ग कोणते आहेत? तर राज्य सरकारचे स्वतःचे कर, केंद्र शासनाच्या महसूल उत्पन्नातील राज्य सरकारचा वाटा, केंद्र शासनाचे अनुदान व इतर मदत, राज्य सरकारच्या कराच्या स्वरूपात नसलेला महसूल. ओके, या चारही गोष्टी येतात त्यामध्ये. खरं तर महसूल कोणत्या कोणत्या स्रोतातून येतो? तर चलन, नाणी पाडणे, टाकसाळ याच्यातून पण येतो. व्याज पावती व लाभांश, बाकी करत्तर महसूल, या तिन्ही गोष्टींमधून करत्तर महसूल मिळतो. ओके, 60वा क्वेश्चन बघूया 60 नंबरचा. भारतात 1991 नंतर खालीलपैकी कोणत्या विशेष उल्लेखनीय कर सुधारणांविषयीची अंमलबजावणी करण्यात आली आहे? तर वैयक्तिक उत्पन्न कर, कमी कर दर आणि कमी स्लॅब, ही गोष्ट येते. महामंडळ कर 30% कमी करणे, 1994-95 पासून सेवा कर आकारणी केली, 1994-95 पासून सेवा कर आकारला. 1 एप्रिल 2005 पासून वॅट लागू झाला होता. 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अंमलबजावणी. चारही पण सेंटेन्स बरोबर येतं. 61वा क्वेश्चन बघू. आर्थिक सुधारणानंतरच्या काळात अप्रत्यक्ष कर संकलनाचे एकूण कर संकलनाशी असलेले गुणोत्तर काय आहे? तर ते काय झालेलं आहे? कमी झालेलं आहे. ओके, लक्ष केंद्रित सार्वजनिक वितरण पद्धतीमध्ये प्रत्येक गरीब कुटुंबासाठी 15 किलोग्राम अन्नधान्य उच्च अर्थसहाय्यित किमतीमध्ये पुरवलं जातं. किती? 15 किलोग्राम. करांच्या संबंधीमध्ये योग्य विधान सांगायचे. तर वस्तू व सेवा कर कसे येतं? अप्रत्यक्ष कर येतं. 64 नंबरचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणती बाब व्हॅटचे वैशिष्ट्य दर्शविते? तर व्हॅट हा वस्तूच्या विक्री करावर लावला जातो. बरोबर. व्हॅट हा फक्त विक्रीच्या वेळेला वसूल केला जातो. हे पण बरोबर. व्हॅट हा वस्तूची विक्रीची किंमत आणि खरेदीच्या किमतीच्या फरकावर लावलेला जातो. हे पण 1, 2, 3 तिन्ही पण बरोबर आहेत. ओके. अप्रत्यक्ष कराचा समाजावर कसा परिणाम होतो? तर अप्रत्यक्ष कराचा प्रतिगामी परिणाम होतो. ओके, प्रतिगामी परिणाम होत असतो. भारतामध्ये सेवा कर कधीपासून लागू झालं होतं? सेवा कर म्हणलं तर 1 जुलै 1994 पासून लागू करण्यात आलं होतं. सद्यस्थितीमध्ये राज्य सरकारला कर महसूल मिळवून देण्यामध्ये व्हॅटचा वाटा सर्वात जास्त आहे. या संदर्भामध्ये काही दोषही पुढे आले आहेत. तर ते कोणते दोष आहेत? ओके, ते सांगायचं आहे. तर यामध्ये बघा, व्हॅट वाढीव खर्च व्हॅटच्या कार्यामध्ये किंवा अंमलबजावणीमध्ये समाविष्ट करण्यात येतो. बरोबर आहे. वाढीव खर्च घेतला जातो यामध्ये व्हॅटमध्ये. आणि व्हॅट कर आकारणीच्या बाबत समानता या तत्वाच्या विरोधी आहे. व्हॅट कर कसा समानता दर्शवत नाही, त्यामुळे व्हॅट कर हा म्हणजे समानता एक अभाव आहे व्हॅट करामध्ये. आता 68वा क्वेश्चन बघूया. राज्य सरकारने प्रमुख कर महसूल स्रोत, ओके, प्रमुख कर महसूल स्रोत कोणता आहे राज्य सरकारचा? तर राज्य सरकारचा येतो बघा वाणिज्य कर व जमीन महसूल पण येतं. मद्य व इतर अंमली पदार्थावरील राज्यांचे उत्पादन शुल्क, मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी, या तिन्ही पण गोष्टी येतात महसूल स्रोतामध्ये राज्याच्या. आता खालीलपैकी कोणता अप्रत्यक्ष कर आहे? तर कोणता आहे तो? वस्तूवरील कर आणि वस्तू सेवेवरील कर जो आहे तो अप्रत्यक्ष कर आहे. हे कर केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतात. कोणते? तर बघा, आयकर येतो, सीमाशुल्क येतो आणि निगम कर येतो केंद्र शासनाच्या अखत्यारीत. पण पथकर येत नाही. ओके, पथकर हा राज्य शासनाच्या अखत्यारीत असतो. केंद्र शासन म्हटलं तर आयकर, सीमाशुल्क आणि निगम कर. 71वा क्वेश्चन बघूया. खालील करापैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर नाही आहे म्हटलं त्यांनी? तर प्रत्यक्ष कर कोणता नाही आहे बघा याच्यामध्ये. आता देणगी कर प्रत्यक्ष कर नाही आहे, प्रत्यक्ष कर येतो. ओके, देणगी कर. संपत्ती कर पण प्रत्यक्ष कर आहे, उत्पन्न कर पण आहे, पण विक्री कर हा अप्रत्यक्ष कर आहे. 72वा क्वेश्चन. कर संक्रमण म्हणजे कसं संबंध येतो? तर एकाकडून जे दुसऱ्यांकडे संक्रमित होतं त्याला कर संक्रमण असं म्हणतात. 73वा क्वेश्चन बघू. 1991ची कर सुधारणा समिती ही राजा जे चेलिया यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेली आहे कर सुधारणा समिती. ॲडम स्मिथ यांनी कर आकारणीचे समतेचे तत्व मांडले होते. भारतामध्ये 1 जुलै 2017 पासून वस्तू व सेवा कर लागू केल्यामुळे केंद्र व राज्य सरकारचे किती कर कमी करण्यात आलेले आहेत? तर केंद्राचे 8 आणि राज्याचे 9 कर कमी केले. 76वा क्वेश्चन बघू. कोणतं विधान बरोबर आहे? तर यामध्ये बघा, कर हे कसं आहे? सक्तीचं देणं आहे, हे बरोबर आहे. कर म्हणजे केवळ उत्पन्नाचं साधन येत नाही. ओके, रॉंग येतं, फक्त ब बरोबर आहे. उत्पन्नाचं साधन नाही आहे फक्त कर.
आता 77वा क्वेश्चन बघा. खालील विधाने विचारात घ्या. असत्य विधान कोणतं आहे ते सांगायचे 77 मध्ये. तर यामध्ये आपण सत्य सांगू. भारतामध्ये मालमत्ता कर सर्वात पहिल्यांदा 1953 मध्ये बरोबर आहे. मालमत्ता कर 1953 ला. संपत्तीवर वार्षिक कर म्हणलं तर 1957 मध्ये आणि देणगी कर आलेला आहे 1958 मध्ये. ओके. मालमत्ता कर हा 1985 मध्ये रद्द झाला होता. बरोबर आहे. संपत्ती कर हा कॉल्डरने सुरू केला होता. नंतर मूल्यानुसार कर म्हणजे मूल्यवर्धित कर वॅट येतं एलकेच्या समितीनुसार. बरोबर. आणि सेवा कर म्हणलं तर 1994-95 मध्ये सुरू झाला होता. ओके. वस्तू व सेवा कराची शिफारस कोणत्या समितीने केली होती? विजय केळकर समितीने केली होती जीएसटीची शिफारस. ओके. 2002 मध्ये. राज्य सरकारचे प्रमुख कर महसूल स्त्रोत कोणते आहेत? वाणिज्य कर आणि जमीन महसूल पण येतं. मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी येते. मद्य आणि अंमली पदार्थावरील राज्य उत्पादन शुल्क पण येतं राज्य सरकारमध्ये. 1991च्या कर सुधारणा समितीचे अध्यक्ष कोण होते? 1991ला जी कर सुधारणा समिती झाली होती त्याचे कोण? राजा चेलेया समिती होती. ओके. 1991 म्हणलं तर राजा चेलेया. विजय केळकर जी आहे ती जीएसटी संबंधी, एलकेचा ही समिती जी आहे ती वॅट संबंधी येते. 82वा क्वेश्चन बघा. वस्तू व सेवा कराशी जीएसटी संबंधी घटनादुरुस्ती कोणती आहे? तर 101वी घटनादुरुस्ती. विधेयक कोणते येतं? 122वं विधेयक आहे. ओके. 122वं विधेयक जे 2014 मध्ये आलं होतं. 122 विधेयक 2014 मध्ये आले होते. 101वी घटनादुरुस्ती होती. भारतातील उत्पन्न कराचे स्वरूप कसं आहे? तर कसं येतं? भारतातील उत्पन्न कराचं पुरोगामी येतं. ओके. उत्पन्न कर कसा आहे? पुरोगामी पद्धतीचा आहे. महसुली कर उत्पन्नामध्ये कशा समावेश होतो? तर महसुली करामध्ये बघा गुंतवणुकीवरील व्याज पण येतं आणि दंडात्मक उत्पन्न येत नाही. ओके. याच्यामध्ये अप्रत्यक्ष कर आणि प्रत्यक्ष कर येतो महसुली कर उत्पन्नामध्ये. गुंतवणुकीवरील व्याज आणि दंडात्मक उत्पन्न येत नाही महसुली कर उत्पन्नामध्ये. ओके. 85 नंबरचा क्वेश्चन पाहूया. मूल्यवर्धित कर ही बहुस्तरीय कर गोळा करणारी पद्धत आहे. मूल्यवर्धित कर म्हणलं तर बहुस्तरीय, अमूल्यवर्धित कर म्हणलं तर एकस्तरीय. आणि मूल्यवर्धित कराच्या अंमलबजावणीमुळे गरीब लोकांच्या राहणीमानामध्ये वाढ करणे किंवा सुधारणा करणे आणि खरेदी शक्तीमध्ये वाढ होणार. ओके. ह्या तिन्ही पण गोष्टी बरोबर येतात. 85 नंबरचा क्वेश्चन बघा. मूल्यवर्धित कर ही बहुस्तरीय कर गोळा करणारी पद्धत आहे. अमूल्यवर्धित कर ही एकस्तरीय कर गोळा करणारी पद्धत आहे. आणि मूल्यवर्धित कराच्या अंमलबजावणीमुळे गरीब लोकांच्या राहणीमानामध्ये वाढ करणे आणि खरेदी शक्तीत वाढ होईल. ओके. आता जीएसटी बद्दल थोडक्यात समजून घेऊ. जीएसटी हा एक अप्रत्यक्ष कर आहे. फ्रान्स या देशाने 1954 मध्ये सर्वात पहिल्यांदा जीएसटी सुरू केला होता. जीएसटी काउन्सिलद्वारे कर गोळा करणारा भारत, ब्राझील व कॅनडानंतर तिसरा देश येतो. ओके. भारतात तिसरा देश येतो ब्राझील आणि कॅनडानंतर. याचा उद्देश काय आहे? तर केंद्र व राज्य पातळीवरील अनेक अप्रत्यक्ष करांचे एकत्रीकरण करणे, एक देश एक प्रत्यक्षात आणणे. ओके. जीएसटी हा 2 पातळ्यावर आकारला जातो. एक आहे सीजीएसटी जो केंद्रावरती आणि एसजीएसटी आहे तो राज्यावरती. ओके. स्टेट आणि सेंटर. तर सीजीएसटीमध्ये केंद्रीय अबकारी कर येतात, सेवा कर येतो, उपकर व अधिभार येतो, सीमा शुल्क आणि केंद्रीय विक्री कर येतो सीजीएसटीमध्ये. एसजीएसटीमध्ये वॅट, जकात कर, करमणूक कर, खरेदी कर, उपकर व अधिभार, लॉटरी, जुगार, सट्टाबाजारावरील कर हे सगळे येतात एसजीएसटीमध्ये. जीएसटीमध्ये वर्गात न येणारे कोणते कोणते? निर्यात कर, टोल कर, वीज कर, मुद्रांक शुल्क, प्रॉपर्टी कर, रस्ते व प्रवासी कर, मूलभूत सीमा शुल्क हे जीएसटीमध्ये येत नाही. याची घटनादुरुस्ती होती 101वी घटनादुरुस्ती 2016 मध्ये झाली होती. विधेयक होतं 122वं जे की 2014 मध्ये आलं होतं. राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाली होती 8 सप्टेंबर 2016ला आणि लागू झालं हे जीएसटी 1 जुलै 2017 पासून. घटनादुरुस्तीला 23 घटक राज्यांची संमती मिळाली होती. पहिलं होतं आसाम. ओके. पहिलं राज्य आसाम आहे. दुसरं बिहार. जीएसटी लागू करणारं पहिलं आसाम, दुसरं बिहार, तिसरं येतं झारखंड आणि 10वा क्रमांक लागतो आपल्या महाराष्ट्राचा. 16 क्रमांक ओडिसा आणि 23वा क्रमांक लागतो त्रिपुराचा. एकदम शेवटचा म्हणजे 23वा. ओके. आता जीएसटी काउन्सिलचे अध्यक्ष असतात केंद्रीय मंत्री. सदस्य हे घटक राज्याचे वित्तमंत्री किंवा महसूल मंत्री आणि अन्य मंत्री पण असतात. उपाध्यक्ष वित्तमंत्र्यांनी आपल्यातून निवडलेला एक मंत्री. मताधिकार राज्यांना 2/3 आणि केंद्राला 1/3 असा असतो. राज्यांना किती? 2/3 आणि केंद्राला 1/3 इतका
आता नेमकं प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर यातला फरक काय आहे? तर प्रत्यक्ष कर म्हणजे असा कर असतो की ज्याच्या बाबतीमध्ये कायदेशीरपणे ज्या व्यक्तीवर कर लादलेला असतो तीच व्यक्ती कर भरत असते आणि करांचे ओझेही त्याच व्यक्तीवर असतं. पण अप्रत्यक्ष करामध्ये असा कर असतो की ज्याच्या बाबतीमध्ये कराचा आघात आणि कारभार वेगवेगळ्या व्यक्तीवर पडत असतो. अप्रत्यक्ष कराचा कारभार हा दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित करता येतो, पण प्रत्यक्ष कराचा संक्रमित करता येत नाही. याच्यामध्ये प्रत्यक्ष करामध्ये आयकर येतो, महामंडळ कर, संपत्ती कर, भांडवली लाभ कर येतो. अप्रत्यक्ष करामध्ये ज्याच्यावर कर आकारला आहे त्याच्यावर कर आघात पडतो, तर कर भरणाऱ्यास अंतिम स्त्रोत करभार सहन करावा लागतो. जसं की एक्झाम्पल आहे GST. आता प्रत्यक्ष करामध्ये प्रमाणशील कर येतो महामंडळ कर, प्रगतिशील कर म्हणलं तर वैयक्तिक आयकर आणि प्रतिगामीचे एक्झाम्पल येतं अप्रत्यक्ष कर. विशिष्ट कर जर कर वस्तूच्या वजन किंवा आकारमानाच्या एककानुसार आकारला असेल तर त्यास काय म्हणतात? विशिष्ट कर असे म्हणतात. ओके. आता अप्रत्यक्ष करामध्ये ज्याच्यावर कर आकारला आहे त्याच्यावर कर आघात पडतो, तर कर भरणाऱ्याचा अंतिम स्त्रोत करभार सहन करत असतो. अंतिम स्त्रोत म्हणलं तर कोण येणार आहे? ग्राहक येतो. ओके. GST. आता एक्झाम्पल काय अप्रत्यक्ष कराचं? GST. हस्तांतरणीय असतात, मात्र यासाठी मागणी अलवचिक असावी लागते. सहजासहजी टाळता पण येत नाहीत. अप्रत्यक्ष कर टाळता येत नाहीत, पण प्रत्यक्ष कर हे टाळता येतात. 2.5 लाखापर्यंत जर उत्पन्न असेल तर त्यावरती टॅक्स लागत नाही. 2.5 लाखाच्या वरती असेल तर 5% लागतं. ओके. आणि 5 लाख ते 10 लाखापर्यंत असेल तर 20% एवढं लागतं. आणि इन्कम टॅक्स जर नाही का 10 लाखापेक्षा पण जास्त असेल, इन्कम टॅक्स किती लागतं? ते 30% एवढं लागतं. ओके. 10 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर 30% एवढं लागतं. सेवा कराची सुरुवात 1994 पासून झाली होती. आता सेवा करामध्ये बघ, सेवा कराला कराच्या जाळ्यामध्ये आणण्याची शिफारस कोणी केली होती? राजा चलैया समितीने 1991 मध्ये. ओके. सेवा कराला याच्यामध्ये आणण्याची शिफारस केली होती राजा चलैया 1991 मध्ये. 88वी घटना दुरुस्ती 2003 मध्ये झाली होती. 268 समाविष्ट केलं होतं. घटनात्मक दर्जा मिळाला होता 268 ने. सेवा कराला 268 आणि केंद्र सूचीमध्ये म्हणलं तर 92 केंद्र सूचीमध्ये 92 समाविष्ट करण्यात आलं होतं. परंतु GST जेव्हापासून आली 1 जुलै 2017 पासून, तेव्हापासून सेवा कर म्हणजे हे जे कलम होती 268 ते रद्द करण्यात आलेलं आहे आणि 92 पण रद्द करण्यात आला. ओके. GST लागू झाल्यापासून. आता भारतीय कर प्रणालीमध्ये कर म्हणलं तर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर. आपण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर आताच बघितले. आता प्रत्यक्ष करामध्ये येतो कंपनी कर, वैयक्तिक आयकर आणि संपत्ती कर. वैयक्तिक आयकर म्हणलं तर आयकर कायदा कधीचा येतो? 1961 आणि याची जागा कोणी घेतली? DTCने घेतली. DTC म्हणजे काय असतं? डायरेक्ट टॅक्स कोड असतो. 1 एप्रिल 2013 पासून लागू होणार होता हा, पण 2010 मध्ये तो लॅप्स पण झाला. ओके. DTC कधी लॅप्स झाला होता? 2010 मध्ये. मग संपत्ती कराविषयी, तर संपत्ती कर 2015-16 मध्ये अरुण जेटली यांनी रद्द केला होता. शिफारस केली होती विजय केळकर समिती यांनी संपत्ती कर रद्द करण्याबाबतची. आता अप्रत्यक्ष करामध्ये बघा GST येतं. GSTची घटना दुरुस्ती 101 विधेयक म्हणलं तर 122 2014 मध्ये झालं होतं. GST मध्ये 246A, 269A आणि 279A समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि 268A रद्द करण्यात आलं. ओके. तर 246A कसं म्हणजे 246 हे संसद व राज्य विधिमंडळाला GST बाबत कायदे करण्याचा अधिकार ओके दिलेला आहे 246A ने. 269A म्हणलं तर 2 राज्याच्या दरम्यान होणाऱ्या विक्रीवर केंद्र सरकार विक्री कर आकारेल. ओके. हे 269A मध्ये. आणि 279A म्हणलं तर GST परिषदेची स्थापना. ओके. GST काउन्सिल जे म्हणतो आपण ते 279A. अशा प्रकारे आपण कररचना हा टॉपिक डिटेलमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला. ओके. थँक्यू.